कुंभमेळा भारतीय परंपरेत विशेषतः हिंदू धर्म यामधील एक महत्त्वाचा सोहळा। कुंभमेळा गेल्या कित्येक वर्षापासून चालत आलेला एक मोठा सोहळा आहे। या कुंभमेळ्याला कोट्यवधी भाविक आपली हजेरी लावतात। यंदाचा कुंभमेळा हा अनेक अर्थाने खास आहे, कारण यावेळी 144 वर्षांना हा महाकुंभ लागणार आहे। हा महाकुंभ हा उत्तर प्रदेशमधले प्रयागराजमध्ये लागणार असून यासाठी कित्येक साधू संत या मेळाव्याला आले आहेत। प्रयागराजमध्ये यासाठी मोठं नियोजन देखील केलेलं आहे। यानंतर या कुंभमेळ्याच्या पहिल्या दिवसापासूनच या कुंभमेळ्यामध्ये एक सर्वात सुंदर साध्वी म्हणून प्रसिद्ध असणारी हर्षा रिचारिया हिचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर एकच चर्चेला उधाण आलं। खरं तर एका साधूच्या वेशामध्ये हर्षाला पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी आणि वेगवेगळ्या माध्यमांनी तिला प्रश्न विचारले आणि या प्रश्न विचारल्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि यामुळे ही मोठी चर्चेचा विषय झाली। परंतु आता या प्रदीर्घ चर्चेनंतर हर्षाचं सत्यरूप समोर आलं आहे आणि ते सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ सुरू झाला। 14 जानेवारीला म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती। कुंभमेळ्यामध्ये विविध प्रकारचे बाबा येत असतात। रील स्टारच्या या दुनियेमध्ये कुंभमधील यामधील साध्वी हर्षा याचा प्रचंड प्रमाणात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये गळ्यात रुद्राक्ष आणि फुलांचा माळा घालून एका रथामध्ये आणि कपाळावर मोठा टिळा लावून त्यामध्ये हर्षा दिसते। हर्षा हे 2 वर्षापूर्वी साध्वी झाल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं, मात्र आता मला साध्वी म्हणू नका असं तिने स्पष्ट केलंय। महाकुंभमधील सर्वात सुंदर साध्वी अशी चर्चा झाल्यानंतर आता हर्षानं मला साध्वी म्हणू नका असं स्पष्ट केलंय। हर्षाचे महाकुंभामधील फोटो आणि व्हिडिओ काही दिवसापासूनच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत। इतकंच नव्हे तर मोठ्या प्रमाणात हर्षाचं इंस्टाग्राम हँडल सर्च झाला आहे। त्याचबरोबर तिच्या फॉलोअरचा आकडा मागच्या काही दिवसामध्ये हा काही हजारांनी वाढला आहे। म्हणून हर्षा हिचं अकाउंट आणि त्यावरील व्हिडिओ हे सगळे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। या सगळ्या गोष्टींमुळे हर्षा सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनली आहे। शनिवारी महाकुंभमध्ये निरंजनी आखाड्याच्या मिरवणुकीमध्ये हर्षाला पाहिलं गेलं होतं, तेव्हा ती इतर काही बाबांसोबत रथामध्ये बसलेली आढळून आली। कुतूहलापोटी काही माध्यमांनी तिच्याशी संवाद साधला। माध्यमांनी तिला विचारलं की तुम्ही इतक्या सुंदर असताना देखील साध्वी का झालात? यावर हर्षानं सत्य सांगितलं नव्हतं। उलट ती म्हणाली की मी 2 वर्षापासून साध्वी बनून झालेली आहे, त्यासोबत मला यामुळे एक आयुष्यात वेगळी शांती अनुभवायला मिळत आहे असं ती म्हणाली। आणि यानंतर हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर हर्षाचं अकाउंट मोठ्या प्रमाणात सर्च होऊ लागलं आणि तिच्या अकाउंटवरील इतर व्हिडिओ देखील नेटकरी पाहू लागले। त्यामध्ये पाहिलं तर ती अँकरिंग करताना दिसते, मॉडेलिंग करताना दिसते। या सगळ्या व्हिडिओ नंतर हे सगळ्या व्हिडिओची मीम्स तयार झाले। त्यानंतर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग सुरू झालं आणि यानंतर हर्षा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानं तिच्या हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तिनं माध्यमांशी संवाद साधताना तिनं याबद्दलचं सत्य काय आहे ते सत्य सांगितलं आणि ती म्हणाली मी साध्वी होण्याच्या दिशेने पावलं टाकते, मात्र मी अजून साध्वी झाली नाही। त्यासाठी एक दीक्षा घ्यावी लागते, अनेक विधी करावे लागतात। माझा पोशाख पाहून लोकांनी मला साध्वी म्हटलं, मला सर्वात सुंदर साध्वी असं देखील नाव दिलं गेलं। हे सर्व पाहून मला बरं वाटलं, पण मला साध्वी होणं, साध्वी म्हणणं असं योग्य वाटत नाही। असं जरी असलं तरी मला काही जणांनी अनेक जणांनी प्रश्न विचारले, परंतु जे जरी असलं तरी कृपया करून कुणीही मला साध्वी म्हणू नका असं हर्षानं सांगितलं। खरं तर हर्षा हिच्या सोशल मीडिया अकाउंटवर जर बघितलं तर ती एक अँकर, एक मॉडेलिंग करताना तिचे व्हिडिओ आपल्याला दिसतात। महाकुंभमध्ये येण्यापूर्वी तिचे सोशल मीडियावर 5 लाखाच्या आसपास फॉलोअर्स होते, पण त्यानंतर आता तिचे फॉलोअर्स 8 लाखापर्यंत गेले आहेत। ऋषी मुनी आणि संत याबाबत जर तिला पुढे जर विचारलं असता तर ती म्हणाली होती की आपल्या काही आयुष्यामध्ये अनेक गोष्टी ह्या अगोदरच लिहिलेल्या असतात। आपल्या आयुष्यामध्ये कधी काय होईल हे आधीच ठरलेलं असतं। मी माझं आयुष्य हे चांगल्या पद्धतीने जगते, प्रदेशामध्ये फिरते। आता काही काळ मी या सर्वांमधून ब्रेक घेतला आहे। मी गुरुदेवांच्या चरणी शरण आले आहे। इथलं जीवन पूर्णपणे वेगळं आहे। इथं कोणताच दिखावा नाही, इथे फक्त देवाचं नाव आहे। याविषयी जर बघितलं तर हे सगळं झालं असताना संन्यासाविषयी हर्षाला जेव्हा विचारलं असता ती पुढे म्हणाली की मी माझ्या गुरुदेवांना संन्यास याबद्दल विचारलं, पण त्यांनी मला नकार दिला आहे। याबद्दल त्यांनी मला खडसावलं होतं। त्यांनी मला सांगितलं की तुझ्यावर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत,
त्यामुळं मी सध्या साधना करत आहे। परंतु या सुंदर साध्वीवर शंकराचार्य मात्र भडकले होते। माध्यमांमध्ये ते बोलताना ते असं म्हणाले की फक्त चेहऱ्याची सुंदरता न बघता मनाची सुंदरता आपण बघितली पाहिजे। महाकुंभमेळ्यामध्ये अनेक साधू येतात, अनेक वेगवेगळे प्रकारचे लेप ते चेहऱ्यावर लावतात, परंतु हे सगळं जरी असलं तरी आपण एक गोष्ट समजली पाहिजे की कुंभमेळ्यामध्ये नाना विविध पद्धतीचे बाबा येत असतात, त्यांची चर्चा देखील होत असते। पण यावेळीच्या कुंभमेळ्यामध्ये मात्र चर्चा झाली ती साध्वी हर्षा हिचीच। याच कुंभमेळ्यामध्ये एक IIT बाबा देखील आला आहे, परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये हर्षाचे व्हिडिओ मात्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत। याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।